प्लेन क्रॅश झालं तर वाचण्याचे चान्सेस खूप कमी असते। मग एक प्रश्न सगळ्यांच्याच मनात येतो, प्लेनमध्ये सगळ्यांना पॅराशूट का देत नाही? एकाला आयडिया चांगली वाटते, पण प्रत्यक्षात ते इतकं सोपं नाही। पहिली गोष्ट, पॅराशूट वापरणं म्हणजे फक्त बॅग घालून उडी मारणं असं नाही, त्यासाठी प्रॉपर ट्रेनिंग लागते। अचानक पॅनिकमध्ये प्रॅक्टिस नसलेला माणूस ते प्रॉपर वापरू शकत नाही। दुसरं म्हणजे प्लेनची हाईट। कमर्शियल फ्लाईट साधारण 35,000 फूट उंचीवर उडतो। तिथे ऑक्सिजनची कमी असते आणि टेम्परेचर जवळपास -50 डिग्री सेल्सिअसवर असतो। त्या परिस्थितीत उडी मारण्याच्या आधीच माणूस बेहोश पडू शकतो। आणि एक मोठा मुद्दा, प्लेनच्या कॅबिन प्रेशराइज असतं। उडत्या प्लेनचे दरवाजे इझिली उघडत नाही, हवेच्या प्रेशरमुळे ते जवळपास इम्पॉसिबल असतं। समजा कसा बसा दरवाजा उघडलास तर विमानाची स्पीड 800 ते 900 किलोमीटरची असते। उडी मारताना इंजिन, पंखा किंवा विमानालाच धडकण्याचा धोका असतो। आता वजनचाही विचार करा, प्रत्येक पॅराशूटचं वजन 8 ते 10 किलो असतं। प्रत्येक प्रवासासाठी ठेवलं तर प्लेनचं वजन खूप वाढेल, म्हणजे जास्त फ्यूल, जास्त खर्च आणि शेवटी महाग तिकीट। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जास्तीत जास्त ॲक्सिडेंट टेक ऑफ किंवा लँडिंग वेळेसच होतात, तेव्हा काही सेकंदातच सगळं होतं। पॅराशूट वापरला वेळच मिळत नाही। म्हणूनच एअरलाइन्स पॅराशूट देण्यापेक्षा विमानाची सेफ्टी मॅनेजमेंट आणि पायलटच्या ट्रेनिंगवर जास्त भर देते। पण एक गोष्ट विचार करायला लावते, भविष्यात अशी टेक्नॉलॉजी येईल का जी प्लेन क्रॅशमध्ये जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवेल? तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि महाराष्ट्र रोडला फॉलो करायला विसरू नका।